सकाळ सकाळ कारल्याची भाजी अशी झटकीपट टिफिनसाठी बनवली तर विचार करू शकता किती अशी हेल्दी पौष्टिक भाजी आपल्याला सकाळ सकाळ खायला म्हणजे टिफिनच्या वेळी खायला भेटेल। इकडे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने खूप मस्त अशी चवदार टेस्टी आणि कडू न लागणारी अशी ही कारल्याची भाजी मी स्पेशल टिफिनसाठी बनवून दाखवलेली आहे। ही ग्रेव्ही भाज आहे, एकदम मस्त आहे, पण ह्याला बनवायचा कुटाणा खूपच कमी आहे। म्हणजे ग्रेव्ही भाज जरी असली तरी याला बनवायची चांगली मी तुम्हाला पद्धत दाखवते। हे बघू शकता कशी मसालेदार अशी शेंगदाणे लसूण वगैरे लावून सगळं केलंय मस्त, पण झटकीपट कमी वेळामध्ये। तर पाहू शकता, चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर इकडे मी 2 मोठे कारले घेतलेत बघा, हे बघा मोठ्या साईजचे कारले आहेत। आता टिफिन पुरते करायची तर आपल्याला हे 2 मोठे कारले पुरेसे आहेत। छोटे असेल तर 2-4 घ्या, तर मी 2 मोठे घेतलेले आहेत। तर आपल्याला काय करायचं, हे सुरुवातीला जरा कट करून घ्यायचे, मागचं पुढचं देठ काढायचं। मग आता कटिंग कारल्याची तुम्हाला जशी आवडेल तशी करा, म्हणजे गोल चौकन जशी पण हवी। तर मी जरा गोल आकार करते, हे बघा आता तुम्हाला दिसत असेल वरचं थोडंसं साल काढू शकता, पण कारलं हे पूर्णपणे हेल्दी आहे म्हणून त्याचा कुठलाही भाग आपण नाही फेकला तरीही चालेल, कारण प्रत्येक भागामध्ये त्याच्यामध्ये इतकं गुणधर्म आहे की अजिबात त्याला फेकायची इच्छा होत नाही। मग बी असो किंवा वरचं थोडंसं सालटं असो, मी काहीच टाकत नाही जास्त करून। हे बघा अशा गोल गोल पातळ पातळ चकत्या करायच्या, म्हणजे गोल कटिंग करायची। इकडे मी गोल कटिंग करते, तुम्ही आवडीनुसार करू शकता। जास्त जाड नाही ठेवायच्या, अगदी मीडियम अशा सगळ्या कारल्याची कटिंग करते गोल आकाराची। आणि ही जर बी आवडत नसेल तुम्हाला तर ही बी अशी काढू शकता, हे असं फक्त गोल आकार राहू शकतो। पण मला बी आवडते, मी कधीच कारल्याची बी काढत नाही, पण तुम्ही काढू शकता जर नसेल आवडत तर। हे सगळ्या शब्या मी 1-2 काढून घेते, ज्या खूपच पिकून गेलेल्या आहेत बघा त्या काढून घेते, सुकलेल्या आहेत त्या। आता हे बघा 2 कारले कटिंग केलेले आहेत गोलाकार, बघू शकता आपल्या टिफिन पुरती भाजी पुरेशी आहे। तर 2 कारल्याची कटिंग एवढी झालेली आहे। तर आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया। कारल्याची भाजी ती एवढी छान तुम्हाला पद्धत दाखवते मी आज, म्हणजे सोपी। तर हे सगळे कारले मी एका भांड्यामध्ये काढले। तर आपण याच्यावर काय करायचं, थोडं हळद मीठ चोळून ठेवायचं, त्याने काय होतं कारल्याचा बऱ्यापैकी कडूपणा कमी होतं, म्हणजे भाजी अजिबात कडू लागत नाही। तर इकडे मी चिमूटभर मीठ टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकते आणि हे चांगलं चोळून घ्यायचं। चोळून झालं की याला फक्त 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं ठेवायचं। काय होतं, याला पाणी सुटतं आणि त्यानंतर कडवटपणा बॅलन्स होतो, म्हणजे कमी होतो। हे चांगलं असं हलक्या हाताने चोळून घ्या। खूप छान आणि सोप्या पद्धतीने होती सकाळ सकाळ सुद्धा ही टिफिनसाठी भाजी। आता मी याला 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवते, असं चोळून घ्यायचं। आता सुके सुके वाटतात बघा, थोड्या वेळाने याचा ओलापणा तयार होईल। हे बघा एक 10-15 मिनिटांमध्ये कारले कसे ओले ओले झालेले आहेत, म्हणजे पाणी सुटलेलं आहे। आता वाटेल तर तुम्ही हे स्वच्छ थोडंसं धुवू शकता किंवा नाही धुतलं तरीही चांगलं आहे, भाजीला छान चव येते। तर मी असंच ठेवते, कारण माझी आई बोलती हे धुवून घेतलं की याची चव इतकी लागत नाही, म्हणून असंच ठेव, त्यामुळे असंच ठेवलं। आता आपली ही भाजी झटकीपट बनवायची एक ट्रिक सांगते। शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची भाजून घ्यायचं आणि याचं वाटण करून तुम्ही रात्रीच ठेवून द्यावा। सकाळच्या टिफिन रेसिपी चालू आहेत त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या चांगल्या सोप्या सोप्या ट्रिक सांगते। शेंगदाणे लसूण आणि मिरची भाजून त्याचं जाडसर वाटण करून ठेवा। हे असं एकदम करून ठेवलं ना, सकाळ सकाळ घाईमध्ये तुम्ही झटकीपट भाज्या बनवू शकता। तर मी मस्त असं भरपूर वाटण करून ठेवलं आहे। तर आज ही कारल्याची भाजी ह्याच वाटणामध्ये मी करते आहे का नाही, वेळ वाचला ना आपला वाटण वगैरे करायचा। हे अगोदरच रात्रीच तयारी करून ठेवली की सकाळी अगदी झटकीपट, म्हणूनच आपण टिफिन रेसिपी अशी दाखवत असतो। तर हे असं वाटण करून तुम्ही एकदाच करून ठेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये करू शकता। तर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडं भाजून घ्यायचं आणि मग जाडसर वाटण करायचं। त्यामध्ये थोडंसं गरम मसाला हळद धना पावडर टाकून ते वाटण तयार करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला जास्त काही टाकायचीच गरज लागणार नाही। आता कढईमध्ये तेल तापत ठेवलंय, ह्या वाटणामध्ये ना मी शेंगदाणे लसूण मिरची वाटून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि गरम मसाला पावडर धना पावडर आणि चिमूटभर मीठ हळद टाकलेली आहे। हे सगळं टाकून हा मसाला तयार करून ठेवायचा फ्रीजमध्ये। आता थोड्याशा तेलामध्ये कढईमध्ये आपण याला हलक्या गॅसवर फ्राय करून घेऊया, म्हणजे थोडासा मसाला भाजला जातो।
हा मसाला खरंच तुम्ही करून ठेवा फ्रीजमध्ये. माझ्या तर असतो म्हणून मला झटकीपट भाज्या करायला काही वेळ लागत नाही. करून ठेवा, काही खराब होत नाही, 2-4 दिवस तरी आरामात फ्रेश राहतो. आणि मग असं सकाळ सकाळ तुम्ही या भाज्या करू शकता. मग भाजी कोणतीही असो, ही मटकीची उसळसुद्धा तुम्ही या मसाल्यात करू शकता, भेंडी करू शकता, दोडका करू शकता, आणि हे असं कारलं. आता कारलं करायचं म्हणलं की सगळ्यांना प्रश्न पडतो की भरलेलं कारलं हे करायचं कधी. म्हणून असं जर पूर्वतयारी करून ठेवली तर झटकीपट होतात. आता आपल्याला हे हळद मीठ लावलेलं कारलं याच्यामध्ये कोट करून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया. ह्या मसाल्यामध्ये वाटणामध्ये मी धना पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार अगदी चिमटीमध्ये मीठ एवढं टाकलेलं आहे. त्यामुळं वेगळे मला मसाले आता टाकायची गरज नाही. बघितलं आहे तुम्ही किती झटकीपट ही भाजी आपली तयार होत आहे. कुठलंही वाटण केलेलं नाही आहे. अगदी चिमूटभर पाणी टाकायचं किंवा अर्धा कप पाणी टाकू शकता, कारण की कारले आपले कच्चे आहेत त्यामुळे ते शिजून जातील. आता ह्याला झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ द्यायचा, म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनिटात वेळ पास. आता मी याच्यावर झाकण ठेवलंय बघा, आणि स्लो गॅस करायचा. हे बघा, हे असं एक उकळी अशी फुटत आली की अधूनमधून चेक करायचं. बस, हे मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून कारलं कसं कच्चं असतं ते शिजलं जाईल, आणि थोडासा अगदी आपला नावापुरता रस्सा पण पाहिजे. परत एकदा झाकण ठेवायचं आणि असं 1-2 वेळा वाफी द्यायच्या. तर पाहू शकता आपली ही भाजी किती मस्त कारल्याची, चमचमीत, झणझणीत अशी घट दाटसर अशी ही मसाल्याची कारलं मसाला तयार झालेला आहे. भरलेलं कारलंसुद्धा तुम्ही विसरून जाता, म्हणजे तो कुटाणा विसरून जाता, आणि इतक्या सोप्या पद्धतीने हे कारलं तुम्ही भरलेलं कारलंसुद्धा असं बनवू शकता. हे बघा, मस्त झाली का नाही झटकीपट, एकदम मसालेदार, शेंगदाणे लसूण लावलेली सकाळ सकाळ केलेली कारल्याची भाजी. तर आता ही भाजी आपली झाली आहे तयार. गॅस इकडे बंद केलेला आहे, आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा भरलेलं कारल्याची भाजी म्हणजेच कारलं मसाला तयार झाला आहे खाण्यासाठी. आता आपण जरा कारलं चेक करूया, तुम्हाला दाखवते. कारलं पण बघा किती मस्त शिजलेलं आहे. हे बघा, कट झालेलं आहे. इकडून बघा, ह्या साईडून बघा, सहजपणे कट होते का नाही. अजिबात गाळ नाही करायचं, नाही ते पिचपिच होऊन जातं कारलं. थोडंसं त्याच्यामध्ये कडकपणा ठेवला की कारलं पण खायची एक आनंद असतो. कुठलीही भाजी ना जास्त काही गाळ करायची नाही. कारलं तर नकाच करू जास्त गाळ, कारण त्याच्यामध्ये खूप असे तत्व असतात जे खूप गाळ केल्यामुळं सुद्धा नाहीसे होतात. हे बघा, मस्त झाले का नाही आपलं कारलं. हे मस्त खायला टिफिनसाठी उत्तम आहे. सगळा रस्सा कसा आटून गेलाय, आणि ही आपली कारल्याची भाजी झणझणीत, चमचमीत, अजिबात कडू न लागणारी भाजी. याच्यामध्ये लिंबू रस तुम्ही टाकू शकता, अर्धा 1 चमचा साखर टाकू शकता, आणि मस्तपैकी ही भाजी तुम्ही सकाळ सकाळ टिफिनसाठी तयार करू शकता. भाकर जर नेत असताना टिफिनसाठी तर उत्तम रेसिपी बनेल तुम्हाला ही. आणि दुसरी गोष्ट, पोळ्यासोबत छान लागते आणि पौष्टिक आहे, हेल्दी आहे. सकाळ सकाळ टिफिनसाठी जर तुम्हाला ही कारल्याची भाजी खायला भेटली तर किती छान प्रोटीन आपल्या शरीरात भेटेल, गुणधर्म आपल्या शरीरात राहतात. तर बघू शकता मस्त झालेली आहे कारल्याची टिफिनसाठी भाजी. आणि तुम्हाला सांगितले त्या ट्रिकनी करा, म्हणजे रात्रीच सगळी तयारी करून ठेवा, सकाळी फक्त तेलामध्ये मसाला परतून ही कारल्याची भाजी झटकीपट करा. कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही कारल्याची रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. टिफिन रेसिपी चालू आहे. सोमवारपर्यंत तुम्हाला मस्त मस्त सोप्या सोप्या पद्धतीच्या मी भाज्या दाखवणार आहे, ज्या झटकीपट आणि कमी वेळात तयार होतील. तर मला तर खूप आवडते, कारण हेल्दी असते कारलं. तर तुम्ही पण नक्की टिफिनसाठी अशा पद्धतीने करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.